Guys, good morning. Welcome back to the episode. Hope you guys are doing absolutely fine, guys. जोरात झालं का? चालतं गाईस कधी मध्ये असं. सो गाईज आता मी झालोय रेडी. फक्त माझं वस्त्र जे आहे ते ग्रहण करायचे बाकी आहेत. वस्त्र ग्रहण करून मी सीधा कॉलेजला प्रस्ताव करणार आहे. आणि कॉलेजला जायच्या आधी आपल्याला थोडीशी कामं आहेत. ॲज युजुअल आपण ती कामं करू. त्यानंतर आपण कॉलेजला पूर्णपणे प्रस्थान करू. कॉलेजमध्ये आपलं स्वागत होणार आहे. ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. नको जाऊ द्या गाईज. थोडी बॉडी बिडी काहीच नाही आपली, अशी ढेबरी डोबरीत आपण गाईज. जिसका पेट नाही वो शेट नाही, जल नाही पोट तो भिकार चोट. चला पहिले रेडी होतो, मग तुम्हाला भेटतो गाईजा. बाई डेली ब्लॉग आहे. सबस्क्राईब करा. व्ह्यूज कमी नका जाऊ द्या. चांगलं वाटत नाही मला. मोटिवेशन लई घाण जाते माझं. मला पाहिजे तुमच्याकडून पाहिजे मोटिवेशन. काय पाहिजे गाईज? मोटिवेशन. गाईज आपण आता आमचं चालू प्रॅक्टिकल. याला पोर्सली इंग्लिश म्हणता. आणि आता आम्ही बुक घ्यायला आलो आहे. सो गाईज फायनली आता आमचं प्रॅक्टिकल वगैरे झालं आहे. आणि आपला कॅमेरामॅन आता येतो आहे थोड्या वेळात. खूप दिवसानंतर खूप दिवसापासून गायब झाला होता कॅमेरामॅन ड्यू टू हेल्थ इश्यू. तो कॅमेरामॅन आता आपला येतो आहे. आणि डेली व्लॉग्स आता येतील कंटिन्यू. सो प्रॅक्टिकलमध्ये आम्ही आज डायरेक्ट 2 प्रॅक्टिकल केले ॲट अ टाईम. सो काही विषय नाही. टिफिन खाऊ मग भेटतो तुम्हाला. गाजर नाही. तू लागेल खालीला 19 सवाईस. गाईज आम्ही आलो इकडं ॲप्रॉन घ्यायसाठी. कॅमेरामॅनचा ॲप्रॉन. हे बघा काय साईज आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. मैंने उसको इतना देखा जितना देखा जा सकता था, लेकिन फिर भी 2 आंखों से कितना देखा जा सकता था. आए हाय. तेच म्हटलं असं रात्र झालेलं सारखं आबा वाटतंय थोडं. सो गाईज आता टाईम झाला आहे संध्याकाळी 5:30 आणि मी थांबलोय बारीवर. यू माईट बी नोईंग की मी कमीत कमी 3-3.5 वर्षापूर्वी इकडे ब्लॉग बनवला होता चेतनसोबत. त्याच्या क्लिप्स मी इकडे ॲड करेल. आणि त्या लोकेशनला आम्ही शूट केला होता चेतन आणि मी. आणि लोकेशन एवढी मस्त आहे ना बारी. आता मी तुम्हाला दाखवतो बरं का. इकडून मी ॲप्रॉक्स लळिंग किल्ला इथून 10 किलोमीटर असेल. मी तुम्हाला दाखवतो आता बघा लळिंग किल्ला. आता समोरचा तो डोंगर दिसतोय ना, हा वाला हाय लळिंग किल्ला. आणि ही बारी आहे. आणि तिकडं असा रोड चालला आहे. हे बघा त्या बाबांची हवा संपली होती. ते हवा मारत होते सायकलला. तेव्हा मला रेकग्नाइज झालं की म्हणजे खूप गिल्टी फील झालं की मी पप्पांच्या पैशांवर गाडीने फिरतो इकडं तिकडं. रिकामं पेट्रोल वाया घालतो नाही तेव्हा. आणि हे बाबा एवढे म्हातारे झाले. यांनी एवढे पैसे तर कमवलेच असतील लाईफमध्ये की ते एक गाडी अफोर्ड करू शकता. बट त्यांनी ती घेतली नाही ड्यू टू सम त्यांचे फॅमिली रिझन, त्यांचे पर्सनल रिझन्स. तर मला एक शिकायला भेटलं बाई की बिन फालतू पैसे काय वेस्ट करायची नाही आहे ना. बाप दादाचं आहे ते सांभाळून ठेवायचं. त्याला वाढवायचा प्रयत्न करायचा, त्याला संपवायचं नाही. सो बाबा दर्पण दादा यांचं आजची कथा एवढीच होती. बाकीची कथा उद्या भजन करत असतं. तुम्ही नव्या चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि केस पण खूप मेसी झालेले आहेत. व्लॉग केवढा बनला आहे मला खरंच माहिती नाही. आणि क्लासमध्ये खूप मजा आली आज. 2 लेक्चर एकाच सरांनी घेतले आणि मला
5-10 मिनटं लवकर सोडलं सरांची आभारी. बाकी भेटू उद्या, परत भेटू गाईस. आणि परवा आता आपलं प्रॅक्टिकल नाही आहे आणि विदिन 2-3 डेज मी चाललो आहे पुण्याला. थोडं पर्सनल काम आहे, ते झाल्यानंतर मग आपण पुण्यात बी ब्लॉग बनवायचं. 1 नंबर ब्लॉग बनवा. विषय खोल करू, डायरेक्ट पृथ्वी गोल करून टाकू. चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्याने तुम्हाला माझे लगेच नोटिफिकेशन्स वगैरे येतील. सो सबस्क्राईब करा गाईज. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी सेफ, राईड सेफ, बाय.